नमस्कार शेतकरी बंधूंनो भगिनींनो, सचिन राठोड किवसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजची जी बातमी आहे ती धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी दिलासादायक बातमी आहे। कारण की 23 फेब्रुवारीला आपण सुनावणी होणार आहे असं सांगितलेलं होतं, पण ही 23 फेब्रुवारीला समाधानपूर्वक सुनावणी झाली आणि ही सुनावणी कोर्टाने 16 मार्च रोजी पुढे ढकलण्यात आली। आता ही सुनावणी कशा संदर्भात होती ते सांगतो तर 94 कोटी रुपये जी शेतकऱ्यांच्या हक्काचे होते हे मिळू नये शेतकऱ्यांना, ह्यासोबतच 134 कोटी रुपये आपले शासनाजवळ आहेत ते बी अडकून पडले होते। यामुळे त्या संदर्भामध्ये सुनावणी होती। कोर्टामध्ये काय युक्तिवाद झाला की 94 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळू नये, तर कोर्टामध्ये शेतकऱ्याचे वकील अशी भक्कम बाजू मांडण्यात आली की 94 कोटी रुपयाचा निकाल ही आधीच आपण सांगितलेलं होते की 24 नोव्हेंबरला ही पैसे जिल्हाधिकाऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे असे सांगून सुद्धा विमा कंपनीनी हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे। कारण की ह्या विमा कंपनीला शेतकऱ्याविषयी कळवळा नाही। कारण की शेतकऱ्याच्या न्यायाचे जे पैसे आहेत 94 कोटी रुपये ती मिळू नये म्हणून ह्या विमा कंपनीची धडपड चालू होती। शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की त्या 94 कोटी रुपयेमुळे आपले 134 कोटी रुपये जी राज्य शासनाकडे आहे ते अडकून पडले होते। तर मी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 23 तारखेला जी सुनावणी झाली ह्या सुनावणीमध्ये विमा कंपनींनी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जोरदार प्रत्युत्तर सांगितलेलं होतं। तर त्या प्रत्युत्तराला आपल्या शेतकऱ्यांच्या बाजूने जी वकील होते त्या वकिलांनी अशी भक्कम अशी बाजू मांडून असे सांगण्यात आले की 94 कोटी रुपये तर हे मिळणारच आहे शेतकऱ्याच्या हक्काचे, त्याचबरोबर 134 कोटी रुपये हे पण शेतकऱ्यांच्या न्याय हक्काचे पैसे असून ह्या पैशावरती सुद्धा स्टे आणता येत नाही असे शेतकऱ्याच्या बाजूने वकिलांनी सांगितल्यानंतर कोर्टाने पण जोरदार प्रत्युत्तर देत ही ह्या सुनावणीमध्ये शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जी 134 कोटी होते त्या 134 कोटीला हात लावता येत नाही। भले विमा कंपनीने शेतकऱ्याच्या विरोधामध्ये ॲक्शन घेतले की यांनी 94 कोटी रुपये तर शेतकऱ्याला मिळू नये म्हणून उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली त्यांनी, तरी पण शेतकऱ्यांचा ह्या जो शेतकऱ्या जगाचा पोशिंदा आहे ह्या जगाच्या पोशिंद्याच्या पाठीमागे वकिलाची फौज कायम आहे। म्हणून वकिलांनी पण विमा कंपनीच्या कंपनीला प्रत्युत्तर देऊन त्या प्रत्युत्तरादाखल त्यांनी 94 कोटी रुपये बरोबरच 134 कोटी पण शेतकऱ्यांच्या न्याय हक्काचे आहे ती पैसे शेतकऱ्याला मिळावे ह्यासाठी कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद झाला। आता नेमकं म्हणजे प्रकरण हे विमा कंपनीचं जे धोरण आहे ही धोरण काय तुम्हाला सांगतो। आता 2020चा विमा आहे, या विम्या संदर्भामध्ये आपण सांगितलेलं होतं 514 कोटी रुपये मंजूर झाले होते, त्यापैकी 288 कोटी त्या टायमाला शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाले, राहिले किती 226 कोटी। या 226 कोटीमध्ये ही 94 कोटी आणि 134 कोटी ही विमा कंपनीची चाल आहे की ह्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळू द्यायचे नाही। बराच कालावधी लोटल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामधून ही विम्याचं जो हे आहे ती विसरून जाईल, पण शेतकरी कदापि विसरणार नाही। शेतकऱ्यांनी बराच कालावधी लोटल्यानंतर विम्याचं जो हे धोरण आहे ही विमा आता आपल्याला काय मिळत नाही अशी न्यूनगंड शेतकऱ्याच्या मनामध्ये विमा कंपनीने घातली। त्या विमा कंपनीने ती खूळ आपल्या डोक्यातून काढून टाकावं। ह्या जगाचा जो पोशिंदा आहे ही शेतकरी फार हुशार आहे, ह्या शेतकऱ्याला तुम्ही किती बी विसरवायचा प्रयत्न केला तर ही शेतकरी विसरणार नाही। शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी जी 94 कोटी कोर्टामध्ये अडकलेले आहेत आणि 134 कोटी जी राज्य शासनाकडं वर्ग करण्यात आहे, ही दोन्ही पैसे
शेतकऱ्याला मिळेल अशी खात्री करतो. आता बघू पुढची सुनावणीमध्ये काय होईल ती. तोपर्यंत इथे थांबतो आणि आपण केसुला सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनल काढलेलं आहे. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करून मला सपोर्ट करा. धन्यवाद.